तर शाळेत येण्यापूर्वी असं नाही, कुठेही बाहेर जाण्यापूर्वी आपण काय करतो? सगळं व्यवस्थित आहे का ते कुठं बघतो? आरसा. तुम्ही बघता ना? बघतात ना? खरं सांगा, सगळे बघतात. अरे एवढं बघतो ना? साल बघत तर बघा, सगळं जागेवर आहे का? ते जसं आरशात बघतो की नाही, डोळे उघडून, डोळे बंद करून आरशात बघता येत का? आरशात काय दिसतं? बाह्यांग. डोळे बंद केले की अंतरंग दिसायला. घरातनं बाहेर पडल्यापूर्वी जसं आपण आरसा बघतो तसं रोज, दैनंदिन सारखं रोज रविवारी असं नसतं. उपासनेचं, उपासना ही रोज करायची असते. रविवार असू दे, तुम्ही प्रवासात असू दे, नाहीतर तुम्ही चंद्र मोहिमेवरती चंद्रावर गेलेला असू दे, कुठेही गेलेला असू दे, दैनंदिन म्हणजे दैनंदिन, रोज म्हणजे रोज, ठरलेल्या वेळी म्हणजे ठरलेल्या वेळी उपासना झालीच पाहिजे. आणि उपासनेत काय करायचं? तर मी आधी सांगितलं की पहिली पायरी निश्चल, म्हणजे हालचाल न करता बसता आलं पाहिजे, मग ताठ बसता आलं पाहिजे, मग डोळे बंद करता आले पाहिजे. या पहिल्या 3 पायऱ्या चढल्या की चौथी लगेच पायरी येते, डोळे बंद करून करायचं काय? तर डोळे बंद करून आपला आपण आतमध्ये असा विचार करायचा की प्रश्न विचारायचा परत स्वतःला किंवा देवाला. जे देवाला मानतात त्यांनी देवाला, जे देवाला मानत नाही त्यांनी स्वतःला. प्रश्न काय विचारायचा? एक अवघड प्रश्न रोज विचारायचा. कशासाठी जन्माला घातलंस? मला भाऊ अभ्यंकर माहितीये सगळ्यांना? माहितीये ना? मी होतो 11वी. आता कसं मी या 2 आमच्या मुलांना घेऊन आलो गुरुकुलात, तसं भाऊ मला असं कुठं कुठं घेऊन जायचं. आणि मी पहिल्यांदाच बॉस बरोबर चाललेलो. 11वी होतो मी, पहिल्यांदाच चाललेलो बॉस बरोबर कुठे. आणि मला माहित नव्हतं भाऊ काय गप्पा मारतात. मला फार भारी वाटत, अरे बॉस बरोबर गाडीतून आपण चाललो. मला काय माहिती ते आपल्याला अवघड प्रश्न विचारतात, आणखी काहीतरी. मला वाटलं आता मस्त भाऊना सगळेजण नमस्कार करतील, आदरातिथ्य करतील. भाऊचं काय खात नाहीत बाहेरचं, त्याचे काय भाऊपुढे आलेली डिश असेल ती सगळी माझ्याकडे सरकवली जाईल, या विचाराने मी गेलेलो भाऊबरोबर. गाडीत बसलो, थोडा हायवेला लागल्यावर भाऊंनी मला प्रश्न विचारला. प्रश्न विचारला बघा, म्हणजे कसली जोरदार विकेट पडली असेल. म्हणून मला प्रश्न विचारला, का हो असा कुठला क्षण आहे की ज्या क्षणी मरतानाही तुम्हाला समाधान वाटेल? मला आधी कळलं नाही ते माझ्याशी बोलताय. कोण आमच्या गाडी चालवणारे चालकाशी तर ते काय असं बोलू शकणार नाही. तरी पण मी एकदा आदरानं बघितलं त्याच्याशिवाय, त्याच्याकडे मला विचारला असेल हा प्रश्न. पण नाही, नंतर तुम्हालाच विचारतोय, असा कोणता क्षण आहे की ज्या क्षणी मरताना तुम्हाला समाधान वाटेल, जगल्याचं सार्थक झाल्यासारखं वाटेल. तुकाराम महाराज म्हणतात तसं शेवटचा दिवस गोड झाल्यासारखं वाटेल. आली का पद्धत? काय उत्तर द्यायचं? असं कुठला क्षण आहे? म्हणलं माझी माहिती असं कुठला क्षण आहे. मी काही विचारच केला नाही म्हणलं आजपर्यंत याचा, की असा काही क्षण मिळणं असेल की ज्या क्षणी मला वाटेल येस आता मिळलो तरी चालेल. मग भाऊंनी मला सांगितलं, ज्ञानेश्वर माऊलींना वाटलं की ते 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली पाहिजे. मग ते काम पूर्ण करत करत 21व्या वर्षी त्यांनी समाधी घेतली सुद्धा. लाईफ मिशन कम्प्लिटेड. असं तुमचं लाईफ मिशन काय? म्हणून म्हटलं मला माहिती. आणि या
जन्मात सापडेल की नाही तेही नाही माहिती. भाऊंनी मला सांगितलं रोज विचारत चला स्वतःला, आपण जन्माला आलोच कशासाठी, काय केल्यास मला जगण्यातला मनसोक्त आनंद मिळेल. रोज स्वतःला हा प्रश्न विचारला पाहिजे. रोज आपले जे ज्ञानप्रबोधिनीचे संस्थापक संचालक जसे आप्पा पेंडसे आहेत ना, ते तर काय म्हणायचं नाही का, जोपर्यंत देव तुमच्याशी बोलत नाही ना तोपर्यंत रडा त्याच्या पायाशी बसून कसा बोलत नाही तेच हट्ट करा त्याच्याशी, त्याला बोलायलाच भाग पाडा. रोज देवाजवळ आणि जे देवाला मानत नाही त्यांनी स्वतःजवळ संवाद साधायचा. चौथी पायरी सांगतो ना मी आता, संवाद साधायचा. काय संवाद साधायचा की वाय जन्माला का आलो, कशासाठी आलो, काय करणार आहे मी आता आयुष्यात, असं मोठं भव्य. रोज प्रार्थनेत तर आम्हाला शाळेत शिकवलंय राष्ट्रार्थ भव्य पराक्रमाची कृती, पण कोणती दाखव, असं देवाला रोज म्हणायचं. दाखव मला, रोज दाखव. त्या गमतीचा भाग परत एकदम सिरियस झाले सगळे परत थोडीशी जय मल्हार बघायचा, जय मल्हार सिरियल बघायचं. त्या बालूला कोणी महादेवानं एक व्याख्यान दिला होता, आठवत आहे का, आरसा दिलेला पेटी. आपण पण देवाजवळ दाखव, दिसलं पाहिजे मला पण पेटीचं झाकण उघडून दे. ती बालू किती मनापासून पूजा करायची, रोज करायची की नाही, वेगवेगळे उपचार करायचे त्या पूजेसाठी, मग फुलं आणायची आणि मनापासून करायची. तसं दैनंदिन उपासना म्हणजे मनापासून केलेली कृती. कोणीतरी सांगतंय म्हणून, आता काय आमच्या शाळेची पद्धत आहे म्हणून. शाळेत साप्ताहिक उपासना होत असेल ना आठवड्यातून एकदा, मला तर असलं बोल व्हायचं तेव्हा साप्ताहिक उपासनेला दोघं चुडबुड करतात. मला तसं माझं चाललेलं असायचं साप्ताहिक उपासनेच्या वेळेला. सारखं सतत काहीतरी समोरच्याला चिमटा काढा, मागच्याला चिमटा काढा, खुली गोळा खेळ उपासनेच्या वेळेला, असं मी पण करायचं. पण जेव्हा मी 8वीत गेलो आणि तुम्हाला महेंद्रभाई शेट्टी आले होते तुमच्याशी बोलायला, तसं या विषयावर बोलायला आमच्याशी महेंद्रभाई शेट्टी आले. त्यांचं व्याख्यान ऐकलं आसपासून नीट उपासना करायची. आणि शाळेत कशी असत मी माझी घरी नीट करणार. मी घरी एक शाळेत जशी हिंदुस्थानची अखंड चित्रमूर्ती आहे तशी चित्रमूर्ती आणून ठेवली, मध्ये ओम लावला आणि रोज उपासना सुरू केली. काही दिवस चालली, 9चे 9 दिवस, परत पाणी. कोणतरी मावशी आली, मग मावशी समोर कसं असं बसायचं, लगेच घरात चिडवायला का आलाय मोठा उपासना करणार. मित्र येतात कधी कधी राहायला, त्यांच्यासमोर कशी उपासना करायची. मग कॉलेज सुरू झालं, कॉलेजमध्ये कशी उपासना करणार, त्यांना कसं वाटेल काय ऑर्थोडॉक्स विचाराचा आहे, जुनाट घुसटलेल्या विचारांचा, यांच्यासमोर काय उपासना करायची. मग मी भीतीनं उपासना बंद केली. आणि मग कॉलेजला गेल्यानंतर मला आणखी एक गोष्ट लक्षात आली की मी जो विचार करतोय तो आणि माझे मित्र जो विचार करतायत तो, त्याच्यात फारच फरक आहे, खूपच जास्त फरक आहे. आणि मित्रांना काय वाईट वाटत नाही किंवा हे घुसटलेलं असं वाटत, उलट मित्रांना कसं भारी वेगळं आहे आमच्यापेक्षा. आणि आताही माझ्या मित्रांना माझं कौतुक वाटत. आता तुम्ही सगळे आपले प्रबोधिनीचा परिवारात आहे म्हणून मला एक गंमत सांगू, सिक्रेट आहे माझं, बाहेर सांगण्यात नाही कोणाला. नक्की का तर सांगणार तुम्हाला, नाहीतर लगेच बाहेर उभाटा करा, सगळ्यांना सांगणार. नक्की सांगू. माझ्या कॉलेजमध्ये आमचा जो ग्रुप होता, त्या ग्रुप मधले त्या कॉलेजमध्ये असताना किंवा आता शाळेत असताना तुम्ही एकमेकांना डिमांड कधी देता, कशामुळे देता, हुशार असेल देता ना, देता का नाही देतो. आणि अजिबात हुशार कधीही डिमांड देणार, कधीच नाही. आमच्या ग्रुपमध्ये सगळ्यात हुशारची मुलगी होती, तिला अत्यंत एडीस पिडीस करायची किडा.
असेल तर आपण डिमांड देतो. ब्रँडेड शूज, ब्रँडेड टी शर्ट, ब्रँडेड काय काय घालणार असेल त्याला एक डिमांड होतो भारी बाबा. किंवा मी कॉलेजमध्ये शाळेमध्ये असताना ज्याच्या घरी लँडलाईन तो फार भारी. लँडलाईन फोन, हॅलो, मोबाईल नव्हताच, कल्पनाच केली नव्हती की असा एक जगात फोन येईल जो आपण खिशात घेऊन कुठेही जाऊ शकतो, अशी कल्पनाच नव्हती आम्हाला. ज्याच्या घरी लँडलाईन तो फार भारी. नंतर दहावी मी दहावीच्या आसपास ज्याच्या घरी कॉम्प्युटर असेल तो भारी. कॉम्प्युटर यांचं टू व्हीलर ज्याच्या घरी असेल तो सगळ्यात भारी जगात, कारण टू व्हीलर आहे. अशी आमची समजूत. तसं मोठं झाल्यानंतर लोक कसं मोजतात भारी पण माहिती का? माहिती कोणाला? किती कमवतोस, पगार किती, आणि त्याला चांगला शब्द अलीकडे तरुण पिढी वापरते, पॅकेज कितीचं मिळतं तुला. पॅकेज माझ्या सगळ्या मित्रांना, सगळ्या कॉलेज मधल्या माझ्या सगळ्या मित्रांना 4 लाख, 5 लाख, 6 लाख असं पॅकेज. आणि मला त्याचे 1/4 पण नाही. सिक्रेट ते बाहेर सांगायचं नाही. एके दिवशी गप्पा मारता माझ्या मित्रांना न राहून हा प्रश्न विचारला, काय तुम्ही सगळ्यांना मला का बोलवता, तुम्ही जिथे कुठे जाता तिथे गप्पा मारायला भेटता, तिथे सहलींना जाता तिथे, मला तर तुमच्या इतका पगार पण. तेव्हा माझे सगळे मित्र एकदम सिरियस झाले बरं कॉलेजमध्ये, ज्यांना हे काय दैनंदिन उपासना वगैरे यातलं काही गंध नाही, काय नाही. ते सगळे कॉन्व्हेंट मध्ये शिकलेले, हायफाय इंग्लिश बोलणारे, ब्रँडेड वस्तू वापरणारे, सगळं ब्रँडेड वापरणारे एकदम सिरियस झाले. आणि त्यातला एक मित्र मला म्हणाला की ऐसा क्यों बोल रहा है तू, ते हिंदी बोलतात तसं. आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये इथं असलेल्या माणसांपैकी की सगळ्यात जास्त आदर तुझ्याबद्दल. मी तुम्हाला माझं कौतुक नाही सांगत का, मला वाटलं कसला भारी आहे मी, आदर आहे आपल्याबद्दल आपल्या मित्रांना, अजून काय पाहिजे. त्याने पुढची ओळ सांगितलं मी जमिनीवर का रे, पण का, अरे नाही तू प्रबोधिनी का लडका आहे ना, असं पण आहे म्हणलं. त्याचं काय म्हणणं की तू प्रबोधिनीचा विद्यार्थी आहेस ना, म्हणजे तू भारी आहेस, बाकी काय आम्हाला माहिती. तू ज्ञानप्रबोधिनी म्हणजे तू काहीतरी वेगळा आहे, भारी आहेस. त्याच्याबद्दलच आम्हाला आदर वाटतो. हे कधी कळलं मला, मी 2nd इयर 3rd इयरला असताना मला साक्षात्कार झाला की अच्छा असं आहे. आणि मग माझ्या लक्षात आलं की आपण जी प्रत्येक वेळी निश्चय करतो तो मोडतो. ठरवलं उपासना करायची, 8 दिवस केली, 9व्या दिवशी नाही केली समजा, तर 10व्या दिवशी असं त्या देहाला घेऊन बसवावं लागतं, बस आणि कर उपासना. पण ती करायची असते, त्याला ते नाही ना करून बघितलं 2-3दा, पण नाही, मन हे काय एकाग्र होत नाही आपलं. असं म्हणायचं नाही, प्रयत्न करायचा, पुन्हा प्रयत्न करायचा, पुन्हा प्रयत्न करायचा, आणि एक पायरी क्रॉस करायची, एक पायरी क्रॉस करायची. असे छोटे छोटे संकल्प केले की मग आपण दैनंदिन उपासनेकडे जाऊ शकतो. आणि जर मोठा मुद्दा सांगितला अगदी थोडक्यामध्ये की रोज देवाजवळ बोलायचं, म्हणजे स्वतःशी बोलायचं. काय बोलायचं, जन्माचं सार्थक कशात ते सांग. आणि समजा देवाला कळलं नाही, आपलं मराठी आपलं उच्च असतं ना, कळलं नाही तर जरा एक्सप्लेन करायचं देवाला, अरे म्हणजे माझ्या कुठलं मोठं काम घडणार आहे म्हणून जन्माला घातलंस ते सांग. शिवाजी महाराजांकडनं स्वराज्य उभं केलंस, माझ्याकडनं काय उभं करायचंय म्हणून जन्माला घातलंस ते मला दाखव. त्या बाळूला आरसा दिलास, माझं काय. रोज विचारायचं, रोज. आता काहीतरी मंत्र पाहिजे ना हे म्हणायला, तर देवाला बोलवायला पाहिजे. ती बोलवण्याची
सिद्ध झालेली पद्धत म्हणजे गायत्री मंत्र म्हटला पाहिजे रोज. त्या गायत्री मंत्रात मराठी अर्थ दिलाय बघा, शेवटी आपण म्हणतो माहितीये कोणाला ती ओळ? त्या देवाच्या श्रेष्ठ तेजाचे ध्यान करीतो. नुसता प्रश्न नाही विचारायचा, रोज डोळ्यासमोर आपल्या तो देव आला पाहिजे. आता विवेकानंदांनी सांगितलं की देव कुणाला माना? येत्या 50 वर्षात मातृभूमी हेच तुमचे दैवत असू दे, असं विवेकानंदांनी सांगितलं. म्हणून मी काय करतो, माझ्या डोळ्यासमोर उपासनेला बसलो की हिंदुस्थानची चित्रमूर्ती आणतो, तोच आपला देव, हो की नाही? त्याच्या श्रेष्ठ तेजाचं मला दर्शन होऊ दे अशी प्रार्थना करायची. मला दिसू देत तो देव किती ग्रेट आहे, किती महान आहे. आणि ते ध्यान जे आम्ही करतोय त्यातनं आम्हाला काय हवंय? आमच्या बुद्धीला तो प्रचोदना देवो. आमच्या बुद्धीला प्रचोदना देवो. बुद्धीला का, मनाला का नको? केला का कधी कोणी हा विचार? मी केला थोडासा. तर बुद्धीच्या हातात सगळे लगाम असतात. बुद्धी ठरवते चांगलं काय आणि वाईट काय. बुद्धी ठरवते कुठल्या दिशेला जायचं. म्हणून बुद्धीला प्रचोदना देवो. त्या देवाने कसली प्रचोदना देवो? जगण्याची. आम्हाला दिसू देत, आमचं स्वप्न दिसू देत, त्यासाठी माझी ताकद मला कळू दे. तुम्ही शक्तिमान बघायचं का कोणी? बघायचं खूप लहान असाल शक्तिमान. तो शक्तिमान ध्यान करायचं माहिती का तुम्हाला? उपासना करायचं तो शक्तिमान. तेव्हा त्याच्या मागे अशी 2, 4, 5, 10 चक्र दिसायची. शक्ती जागी करायचं तो उपासनेचं माहिती का? ते त्यातला गमतीचा भाग आपण काढून टाकू. खरोखरीच अशी उपासना जर आपण करायला लागलो तर स्वतःमध्ये थोडे थोडे बदल होतात. आणि ते लगेच शोधायला लागत नाही. तुम्ही झाड लावलं, बी लावलं, रोज माती उकरून बघता का काय झालं त्या बीचं? रोज बघतो का उकरून आपण काय झालं? काय होईल समजा रोज उकरून बघितलं तर? काहीच होणार नाही त्याचं. जमलं तर जळूनच जाईल ते झाड, उगवणारच नाही. बरोबर आहे ना? आणि म्हणून उपासनेचं सुद्धा असं आहे, एकदा उपासना करायला लागल्यानंतर तपासायला जायचं नाही. काय 4 दिवस उपासना केली, कुठं काय झालंय? आहे असा मी गळीतात कच्चा ते कच्चा, असं रोज तपासायला जायचं नाही. मग कधी तपासायचं? ते विद्यार्थ्याला सांगितलं वयाच्या 25व्या वर्षी तपासायचं. तोपर्यंत उकळून बघायचं नाही काय झालं. ठीक आहे? आणि म्हणून दैनंदिन उपासना नियमित, दैनंदिन म्हणजे रोज केली पाहिजे. आणि उपासनेचा अर्थ तर तुम्ही तर सांगितलाच आणि परफेक्ट बरोबर सांगितलं. आसन जाऊन बसणं, निश्चल बसणं, मन एकाग्र करता येणं, स्वतःशी संवाद साधता येणं, आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्यांना ज्यांना जमल्या अशा सगळ्यांना आपण कशासाठी जन्माला आलोय या प्रश्नाचं उत्तर मिळालं. आणि ज्यांना ज्यांना आपण कशासाठी जन्माला आलोय या प्रश्नाचं उत्तर मिळालं, अशी सगळी माणसं मोठी झाली. तुम्ही पण सगळ्यांनी असं मोठं व्हावं म्हणून हा विद्याव्रताचा सगळा प्रक्रिया, उपक्रम नाही, हा इव्हेंट नाहीये, प्रक्रिया. एक एक व्याख्यान हळूहळू सांगितलं जात आहे तुम्हाला. बरोबर आहे ना? आधी एक झालं, मग मध्ये थोडा काळ जाऊ दिला, आता हे पुढचं. हळूहळू ही सगळी प्रक्रिया होतीये, कारण आपल्याला सगळ्यांना मिळून मोठं व्हायचंय. प्रार्थना करतो ना आपण, आपल्याला सगळ्यांना मिळून मोठं होण्याची प्रार्थना करतो रोज, माहितीये का तुम्हाला? ओम सहना वतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै. आणि शेवटची ओळ काय माहितीये का? तेजस्विनावधीतमस्तु. आम्ही सगळेजण असे प्रयत्न करून काय होऊ? तेजस्वी होऊ. आम्ही सगळेजण तेजस्वी होऊ. असं तेजस्वी होण्यासाठी हे विद्याव्रत आपल्याला सगळ्यांना स्वीकारायचं आहे. आणि असे तेजस्वी तुम्ही सगळेजण व्हावं म्हणून तुम्हाला सगळ्यांना माझ्याकडनं शुभेच्छा.
चितोळे